नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी आज जुन्नर संगमनेर आणि सिन्नरमध्ये चक्काजाम आंदोलन होतंय। चाकण ते सिन्नरपर्यंत चक्काजाम करणार वाहतुकीवर मोठ्या परिणामाची शक्यता आहे। अमोल कोल्हे, बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे आंदोलनाचं नेतृत्व करणार आहेत। नारायणगावमधील रद्द केलेला नियोजित मार्ग पूर्ववत करण्याची मागणी होतीये। सरकार मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील असताना आंदोलन करण्यात अर्थ नाही असं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलंय। संगमनेरमध्ये थोरातांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होत आहे, तर इकडे सिन्नरमध्ये वासे आणि सत्यजित तांबे हे रस्त्यावर उतरलेले आहेत। तर नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी हे चक्काजाम आंदोलनाचा पवित्रा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। वाहतुकीवर याचा परिणाम होऊ शकतो। संगमनेर आणि सिन्नरमधली ही दोन दृश्य आपण पाहताय। बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे। पवन येवले आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। पवन, सध्याचे अपडेट्स। नक्कीच आपण जर बघितलं तर नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी या ठिकाणी आंदोलक जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी आंदोलन करत असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर ज्या अगोदरची जी अलाइनमेंट होती त्या अलाइनमेंटनुसार सरळ मार्गाने नाशिक पुणे ही जी रेल्वे आहे ती करावी अशा पद्धतीची मागणी या संपूर्ण आसपासच्या शेतकऱ्यांची या नागरिकांची आहे। आणि आज याच नाशिक पुणेच्या सरळ रेल्वे मार्गासाठी नाशिकच्या सिन्नर असेल, त्याचबरोबर संगमनेर असेल, चाकण असेल या ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत। आज क्रांतिदिनी हे आंदोलन जे आहे ते आमदार सत्यजित तांबे, बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात येत आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर हातामध्ये लाल झेंडे घेऊन नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी नाशिक पुणे महामार्ग जो आहे तो आता रास्ता रोको आंदोलन या शेतकरी असतील, त्याचबरोबर नागरिक असतील यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। आणि या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीनं घोषणाबाजी करत आंदोलन करत असल्याचं पाहायला मिळतंय। आपण जर एका बाजूला बघितलं तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो देखील आपल्याला बघायला मिळतोय। खरं तर ज्या ठिकाणी हा नाशिक पुणे महामार्ग आपल्याला बघायला मिळतोय त्याच्या अगदी वरती या ठिकाणी समृद्धीला जोडणारा हा महामार्ग आहे। आणि हा समृद्धी महामार्ग रोखण्याचा इशारा ज्या आंदोलकांनी दिलेला होता त्यामुळे पोलिसांकडनं या ठिकाणी विशेष खबरदारी घेण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर हा वरती आपल्याला समृद्धी महामार्गाचा ब्रिज जो आहे तो बघायला मिळतो आहे। याच ठिकाणावरून इंटरचेंज आहे, त्याच्यामुळे हे शेतकरी जे असतील, आंदोलक असतील ते आक्रमक होऊन या ठिकाणी जाऊ नये म्हणून आपण जर बघितलं तर समृद्धीच्या चारही बाजूला ज्या ठिकाणी घुसण्यासाठी जागा आहे त्या ठिकाणी पोलिसांकडनं चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। या ठिकाणी QRT असेल, राईट कंट्रोल पोलीस असतील आपल्याला तैनात असल्याचं बघायला मिळतंय। तर या ठिकाणी आता हा नाशिक पुणे मार्ग देखील जो आहे तो रोखून धरण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आपण जर पुढे दृश्यांमध्ये बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला काही बसेस ज्या आहेत त्या देखील अडवण्यात आल्याचं बघायला मिळतं आहे। आणि पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी समृद्धीला हे शेतकरी जाऊ नयेत, समृद्धी महामार्ग रोखण्याचा प्रयत्न यांनी करू नये म्हणून बॅरिकेटिंग आहे ती देखील या ठिकाणी करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। या ठिकाणी खासदार राजाभाऊ वाजे असतील, आमदार सत्यजित तांबे असतील ते देखील आपल्याला या ठिकाणी आल्याचं बघायला मिळतंय। आणि या ठिकाणी आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून जोरदार घोषणाबाजी करत नाशिक पुणे जो रेल्वे मार्ग आहे याच्यासाठी हा रास्ता रोको केला गेलेला आहे। घोषणाबाजी जी आहे ती आपल्याला सुरू असल्याचं बघायला मिळतंय। या ठिकाणी लाल फिती ज्या आहेत या संपूर्ण आंदोलकांनी बांधलेल्या आहेत आणि या ठिकाणी विविध फलक जे आहेत ते आपल्याला त्यांच्या हातामध्ये बघायला मिळत आहे। या ठिकाणी एक खेळण्यातली रेल्वे देखील जी आहे ती हे आंदोलक या ठिकाणी घेऊन आलेले आहेत। यांची एकच मागणी आहे की रेल्वे ही मिळाली पाहिजे, पण ती नाशिक पुणे सरळ मार्गानेच पहिल्या अलाइनमेंटने मिळावी अशा पद्धतीची मागणी यांची आहे। नक्कीच पवन, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आंदोलनासंदर्भातले प्रत्येक अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। आता सिन्नर नंतर आपण संगमनेरमध्ये जाऊया। त्या ठिकाणी मनोज गाडेकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। मनोज, आपण पाहतोय मोठ्या संख्येनं महिला देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाल्यात। होय, नक्कीच या आंदोलनामध्ये जर बघितलं तर महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या आहेत आणि मोठी घोषणाबाजी जी आहे ती महिला आंदोलकांकडून देखील सुरू आहे। प्रत्येकाने आपल्या डोक्यावर जी टोपी ठेवली आहे त्यावर स्लोगन आहे संगमनेर मार्गेच नाशिक पुणे रेल्वे व्हावी आणि जोरदार घोषणाबाजी जी आहे ती सगळे कार्यकर्ते करतायत। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे देखील आंदोलनस्थळी दाखल झालेले आहेत आणि ते देखील या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। त्यासोबत माजी आमदार सुधीर तांबे हे देखील आंदोलनात सहभागी आहेत। खरं तर हा प्रस्तावित रेल्वे मार्ग होता नाशिक पुणे, मात्र तो बदलण्यात आला आणि तो शिर्डी मार्गे नवीन प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली। त्यामुळे हा जो रोष आहे तो नाशिकच्या पुणे जिल्ह्यातील जे या रस्त्यावर येणारी गावं आहेत त्यामधून आहे, कारण भूसंपादन झालेला आहे, कोट्यवधीचा निधी जो आहे तो वितरित झालेला आहे आणि असं असताना देखील हा रेल्वे मार्ग जो आहे तो प्रस्तावित रेल्वे मार्ग त्याला मंजुरी मिळालेली नाही। त्यामुळे पुन्हा एकदा हा रेल्वे मार्ग जो होता तोच रेल्वे मार्ग असावा अशी मागणी आंदोलक करतायत। सिन्नर असेल, त्यासोबत संगमनेर आणि त्या जुन्नर, त्यासोबत
सोबत चाकण येथे देखील आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं आहे. आपण बघू शकतो ही दृश्य जी आहेत ती रस्त्यावर हे सर्व आंदोलक जे आहेत ते अशा पद्धतीने ठिय्या मांडून बसलेले आहेत आणि प्रत्येकाच्या हातामध्ये अशा पद्धतीचे बॅनर जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत जर बघितलं तर या चक्काजाम आंदोलनामुळे वाहतूक जी आहे ती मोठ्या प्रमाणात ठप्प झालेली आहे. कारण हा महामार्ग जो आहे यावर अनेक वाहनं जी आहेत ती धावत असतात आणि कुठेतरी त्याचा परिणाम आता पुणे आणि नाशिक ये जा करणाऱ्या प्रवाशांना देखील होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच धन्यवाद मनोज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर ही 3 दृश्य आपण पाहताय. संगमनेर, सिन्नर आणि पुणे नाशिक रेल्वे कृती समितीचं आंदोलन देखील आता सुरू झालेलं आहे. नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी चक्काजाम आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे. संगमनेरमध्ये थोरातांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे. सिन्नरमध्ये वाजे आणि सत्यजित तांबे हे रस्त्यावर उतरलेले आहेत आणि पुणे नाशिक रेल्वे कृती समितीचं आंदोलन देखील सुरू झालेलं आहे. संगमनेर, सिन्नर आणि पुणे नाशिक रेल्वे कृती समितीचे आंदोलन ही 3 दृश्य आपण या ठिकाणी पाहताय. सुनील ठिगळे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. थेट जाऊया सुनील यांच्याकडे. सुनील, नक्कीच वृषाली, ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर हा पुणे नाशिक महामार्ग जो रेल्वे प्रकल्प आहे त्या रेल्वे प्रकल्प व्हावा यासाठी मागणीसाठी आज खेड असेल, चाकेर असेल, त्यासोबत आंबेगाव तालुक्यातील मंचर, जुन्नर या ठिकाणी आंदोलन होताना पाहायला मिळतं. या ठिकाणी पाहतो की सध्या सर्वपक्षीय आंदोलन या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतं. जिथे अन्याय तिथे आंदोलन, जिथे आंदोलन तिथे परिवर्तन, अशा फलकाचे बोर्ड या ठिकाणी खरं तर लावले आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीत पाहिलं की खरं तर या ठिकाणी जी रेल्वे आहे ती या ठिकाणून झालीच पाहिजे अशा मागणीसाठी खरं तर आंदोलन होताना आपल्याला पाहायला मिळतं. कारण की पाहतो की पुणे असेल किंवा नाशिक असेल या ठिकाणाहून हे जे रेल्वे आहे ती रेल्वे खरं तर मार्ग झाला पाहिजे अशा मागणीसाठी आंदोलन होताना पाहायला मिळतं. पुण्यापासून तर सिन्नरपर्यंत म्हणजे नाशिकपर्यंत या ठिकाणी जे आंदोलन आहे ते होताना या ठिकाणी पाहायला मिळतं. मात्र एकंदरीत पाहतो की सध्या हा संपूर्ण पुणे नाशिक महामार्ग आहे, ह्या मार्गावरती चक्काजाम आंदोलन होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. वृषाली, धन्यवाद सुनील दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे व्हावा यासाठी आज संगमनेर येथे हिवरगाव पासा टोलनाक्यावर चक्काजाम आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि मोठ्या संख्येने आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत. आपण बघू शकतो हा महामार्ग जो आहे तो ठप्प झालेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी देखील झालेली आहे आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात. खरं तर ते या आंदोलनाचं नेतृत्व करतायत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. आज चक्काजाम आंदोलन करतायत, काय भूमिका काय भावना आहेत? आज चक्काजाम आंदोलन होतं. असं आहे की पुन्हा नाशिक हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. हा सगळ्यात देशातला सगळ्यात जास्त प्रगत असा आणि आर्थिक विकासाचा महत्वाचा भाग असलेला हा भाग आहे, ज्याच्यात महानगर आहेत, ज्याच्यामध्ये इंडस्ट्री आहे, ज्याच्यामध्ये धरणं आहे, सह्याद्री आहे, असा हा भाग आहे. असं असताना हा रेल्वे मार्ग ज्यावेळेस मंजूर होतो सरळ पद्धतीनं मंजूर झालेला आहे. यामध्ये केंद्रीय रेल्वे मंत्रालयानं मान्यता दिली आहे, केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे, नीती आयोगानं मान्यता दिलेली आहे. एवढंच नाही तर बँकेनं सुद्धा 60% कर्जाला मान्यता दिलेली आहे. एवढंच पूर्णपणे महाराष्ट्र शासनानं आपला वाटा सुद्धा मान्य केला आहे. त्यातले 1000 कोटी रुपये त्यांनी दिलेत. 650 कोटी रुपये तर पूर्णपणे शेतकऱ्यांना वाटले गेलेले आहेत. एवढं हे आपण जर पाहिलं, पुन्हा आहे, त्याच्यात चिंचवड पिंपरी आहे, चाकण जिथं आहे, तिथं मंचर आहे, जिथे खेड राजगुरुनगर आहे, जिथं जुन्नर आहे, संगमनेर आहे, सिन्नर आहे, सिन्नरची MIDC आहे. हा सरळ मार्ग आहे ना. असं असताना वेगळा दिशाभूल करणारा मार्ग आम्हाला दाखवला जातो व अत्यंत दुर्दैवी आहे. आता जी समिती गठीत केली आहे त्याबद्दल काय बोल? खरं जी काकोडकर समिती गठीत केली गेली हिच्यावर आक्षेप आमचा आहे. हे सगळ्या मंजुऱ्या झाल्या त्यावेळेस तुम्ही GRT पाहिलं नव्हतं का? आता अचानक का असं सुरू केलेलं आहे? आणि अलीकडं काय असतं का, कोणत्या समित्या ज्या गठीत होतात त्याचा निर्णयाची कायमच काळजी वाटत असते. हा तर देशामधली आजची परिस्थिती आहे. जर बघितलं तर हा जो महामार्ग आहे याचा भूसंपन्न झालेला आहे आणि